मुंबई शहरामध्ये साधारणतः 19,000पेक्षा जास्त सेस इमारती पागडी इमारती म्हणून ओळखल्या जातात आणि त्या 1960 पूर्वीच्या या इमारती आहेत आणि त्या न्याय्य पुनर्विकास गरजेचा आहे। त्यासाठी भाडे करू तसे घर मालकांचा हक्क दोघांचाही अबाधित करणं सुद्धा गरजेचं आहे आणि त्यामुळे आर्थिक दुर्बल घटकांसाठी व अत्यल्प उत्पन्न गटासाठी EWS आणि LIG फक्त FSI देऊन चालणार नाही। त्यांच्या घरांची विनाशुल्क पुनर्बांधणीच्या खर्चाची तजवीज करणे सुद्धा गरजेचं आहे आणि त्यामुळे एक स्वतंत्र नियमावली तयार करण्यात येते आहे ज्यात खालील तरतुदींचा समावेश करण्यात येणार आहे। भाडेकरूंच्या ताब्यातील घरांचे जेवढे क्षेत्रफळ आहे, भाडेकरूंच्या ताब्यातलं घरांचं जेवढं क्षेत्रफळ आहे तेवढा FSI देय करणे आणि त्याचबरोबर मालकांना भूखंडाच्या मालकीपोटी बेसिक FSI देय करणे, म्हणजे भाडेकरूंनी जेवढा व्याप्त केलाय तो त्यांना मिळाला पाहिजे आणि मालकांना भूखंडाच्या मालकीपोटी बेसिक FSI देखील मिळाला पाहिजे। म्हणून EWS आणि LIG गटातील पागडी धारकांना त्यांच्या क्षेत्राच्या निशुल्क पुनर्बांधणीसाठी लागणारा इन्सेंटिव्ह FSI दिला जाईल, हा देखील निर्णय आपण सरकारने घेतलाय। जर कोणत्याही कारणामुळे जसं की हाईट रेस्ट्रिक्शन